अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया। चला तर मग आज आपला विषय आहे, खास करून हे महिलांसाठी आज हा विषय मी घेतलेला आहे। प्रत्येक महिलाने ह्या चुका करतच असतात। काही आपल्या माहेरहून काही जरूरत आपल्या घरामध्ये नाही आणि त्या वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये आणले तर आपल्या घरामध्ये खूप काही भांडणं, तणतणं, पश्चाताप होईल। घरामध्ये पती पत्नीमध्ये प्रेमामध्ये अडथळे येणार आणि पती पत्नीमध्ये खूप काही वादविवाद होणार। सासऱ्यांच्या लोकांसोबत सुद्धा आपलं पटणार नाही। म्हणजे ह्या गोष्टी चुकूनही आपल्या माहेरहून आणू नये। बघा काय होतं, मुलीचं लग्न झालं की आईवडिलाला असं वाटतं की मुली आपली खूप लाडानं मोठं केलेलं आहे। लहानची मोठी करून ती दुसऱ्यांच्या घरी पाठवून देतात आणि त्या आईवडिलांच्या काळजावर मोठं दुःखाचं डोंगर येत असतं। म्हणून मुली ज्या काही गोष्टी आईवडील करतात, खातात, पितात, तर मुलगी येणार आहे किंवा मुलीला द्यायचं आहे किंवा मुलींच्या घरी पोहोचवायचं आहे असं म्हणून ते थोडं ना थोडं मुलींसाठी साठवत असतात। हे त्यांची माया असते, पण त्यांच्या मायामागे त्यांना कळत नाही की ह्या गोष्टीनं मुलींच्या संसारामध्ये किती अडथळे, किती दुःख येणार आहे। तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत की माहेरहून मुलींना देऊ पण नये आणि मुलींनी पण घेऊन येऊ नये। त्या कोणकोणत्या वस्तू आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून आलवर करून घंटीवर दाबा। असे केल्यानं काय होईल, जे मी पुढे उद्या व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर नोटिफिकेशन येण्यासाठीच हे बटन दाबायचं आहे। तर बघा, मुली ही आईवडिलांची लाडकी लेक, म्हणजे माहेर म्हणजे मुलींना वाटतं की माहेर म्हणजे एक स्वर्गच आहे। ज्या मुली सासरीहून माहेरी जातात त्यांना एक स्वर्ग म्हणजे कधी जायची ओढ असते आणि तिकडून यायची ओढ होत नाही। मग माहेरामध्येच कितीही दिवस राहिलं तर नको वाटत नाही। हे माहेर असं असतं आणि मग ह्या माहेराच्या ह्या मायापोटी आपण ह्या चुका करून जातो। तर माहेरहून कोणकोणत्या गोष्टी आणू नये आणि कोणकोणत्या गोष्टी आणाव्यात ते आज आपण जाणून घेणार आहोत। माहेरमधून आपण आपल्या आईवडिलांनी जर आपण गेलो तर आपल्यासोबत गोड मिठाई किंवा अशा गोड वस्तू आपल्याला द्यायला पाहिजे। आणि मग आपण पुरणाच्या पोळ्या म्हणा, म्हणजे काही असू द्या, गोड वस्तू मुलींनी माहेरहून आणावेत। म्हणजे ह्याच्यानं काय होईल की आपल्या संसारामध्ये, आपल्या परिवारामध्ये आपला गोडवा निर्माण होईल। म्हणून आपण माहेरहून येताना गोड वस्तू काही ना काही घेऊन यायचं। म्हणजे सिदोरी आपण म्हणतो बघा, लग्नाच्या वेळेसुद्धा मुली आणि मुलांकडनं एकमेकांना सिदोरी दिले जातात। मग ह्या सिदोरी ह्याचं मतलब हेच असतं की ते गोड वस्तू असतं, गोडवा निर्माण होण्यासाठी। ही एक शास्त्रीय परंपरा आहे। म्हणून आपण माहेरहून येताना कधीही गोड वस्तू घेऊन यावे, खाली हात सुद्धा येऊ नये। आणि बघा, आपण मुलींच्या लग्नामध्ये देव देण्याची सुद्धा प्रथा आहे। आई ही मुली लाडाची असल्यामुळे आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलीला हे द्यायचं, आपल्या मुलीला ते द्यायचं। मग काही ह्या त्यांच्या मायामुळे त्यांना काही गोष्टी माहिती नसतात। मग लग्नामध्ये काय करतात, सगळं संसाराच्या वस्तू पण देतात आणि त्याच्यामध्ये गॅस, शेगडी ह्या वस्तूसुद्धा देतात। पण हे अजिबात चुकीचं आहे। लग्नाच्या वेळेस मुलींना गॅस, शेगडी आणि धारदार वस्तू, चाकू, ह्या वस्तू अजिबात मुलींना लग्नामध्ये देऊ नये। त्याचबरोबर आपण देव देत असतो, देवामध्ये हे गणपती मुलींच्या लग्नामध्ये कधीही देऊ नये।
गणपती हे माता लक्ष्मी आणि गणपतीचं एकच रूप आहे. म्हणून आपल्या घरातली लक्ष्मी निघून जाते, म्हणून देव गणपती कधी देऊ नये. आपण देव देण्यामध्ये बालकृष्ण आणि अन्नपूर्णा माता देण्याची परंपरा आहे. देवामध्ये अन्नपूर्णा माता आणि बालकृष्णाची मूर्तीच द्यावी. आणि मुली माहेरला आल्यावर आपण काय करतो, लोणचं. आता मुलगी आली की माझ्या मुलीला लोणचं आवडतं, माझा जावई खाईल, माझी नाहीन खाईल, अशी म्हणून आपण लोणचं बनवती आई आणि भरणी भरू देत असते. पण कधीही माहेरहून लोणचं घेऊन येऊ नये. मुलींच्या सांसारिक जीवनामध्ये खूप अडथळे येतात. लोणच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मीठ असतं आणि मीठ हे लक्ष्मी स्वरूप असतं आणि त्या संसारामध्ये ते मीठ आणि मिरची, जसं मिरचीचं मिठाचं प्रमाण असतं, संसारामध्ये गोडवा राहत नाही. ते मिरचीसारखं संसारामध्ये तिखटपणा म्हणजे पती पत्नीमध्ये ह्या गोष्टी वाढत जातात आणि त्यांच्या परिवारामध्ये पटत नाही. त्यांच्या सासू नंदा जावा बावा ह्यांच्यामुळे पण त्यांचं तो रिलेशन चांगले राहत नाही. म्हणून आपण माहेरहून कधीही लोणच्याची भरणी घेऊन येऊ नये. त्याचबरोबर बघा, मिरची आई काय करते, मिरची मसाला बनवते, मिरची पावडर बनवते. माझी मुलीला नाही होत म्हणून मिरचीसुद्धा भरणीच्या भरणी भरते आणि अर्धा आपलं ठेवून घेते. मग अर्धे वर्षभर पूर्ण एवढेसुद्धा मिरची आईने मुलीला देत असते. पण हे पण चुकीचं आहे. मिरचीसुद्धा कधीही आईने मुलीला देऊ नये. हां, त्यांना जर मुलीला द्यायची गरज असेल तर त्यांच्या घरी जा, त्यांच्या पैशानं मिरची खरेदी करा आणि मग तिथं जाऊन तुम्ही बनवून द्या. पण आपण स्वतः बनवून आपल्या माहेरहून मुलींच्या घरी पोहोचायचं नसतं. लोणचं पण तुम्हाला जर बनवून द्यायचं असेल तर त्यांच्या घरी जायचं आहे आणि बनवून आपण द्यायचं आहे. ह्या वस्तू अजिबात देऊ नये. तसेच चाळणीसुद्धा कधीही मुलीला देऊ नये. ह्या सगळ्या अशुभ गोष्टी असतात. मी ही माहिती शेअर करायची होती. कशी वाटली माहिती? धन्यवाद.